नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये पहिलं प्रकरण या ठिकाणी आपण शिकवत आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. या फायनल अकाउंटमध्ये सुरुवातीला आपण फायनल अकाउंट, पार्टनरशिप फर्मचं मीनिंग, डेफिनेशन, पार्टनरशिप डीड, फीचर्स ऑफ पार्टनरशिप हे घटक अभ्यासले. त्यानंतर मेथड ऑफ कॅपिटल, त्यामध्ये फिक्स्ड कॅपिटल, त्यामध्ये आपण कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट ओपन करतो. आणि सेकंड मेथड आहे तुमची फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त एकच अकाउंट आपण तयार करतो, ते आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्या दोन्ही मेथडचा पहिला प्रॉब्लेम आपण तुमच्या टेक्स्टबुकमधला अभ्यासला. हा प्रॉब्लेम आता तुमच्याच टेक्स्टबुकमधला आहे. तर तिसरा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा तुमच्या नोटबुकमध्ये आणि या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल, करंट अकाउंट, फिक्स मेथडनुसार हा प्रॉब्लेम सॉल्व करा. प्लस हाच प्रॉब्लेम तुम्ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार सॉल्व करायचा आहे. या ठिकाणी प्रॉब्लेम मी तुम्हाला अगोदर समजून सांगतो आणि मग कोणकोणते अकाउंट आपण तयार करणार आहोत ते पण बघायचं आहे. बघा, सुरुवातीला अकाउंट बघू आपण. इथं हा घटक महत्त्वाचा आहे की प्रिपेअर कोणते अकाउंट तयार करायचे. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स अंडर फर्स्ट फिक्स्ड कॅपिटल मेथड. फर्स्ट मेथडमध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यामध्ये दोन अकाउंट आपण तयार करणार आहोत. आणि नंतर सेकंड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. या सेकंड मेथडनुसार आपल्याला एकच अकाउंट तयार करायचं आहे, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा, या ठिकाणी नेक्स्ट स्लाइडला आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथड, त्यामध्ये पहिलं अकाउंट तुम्ही तयार करताय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी आनंद आणि भारत या दोन पार्टनरचा प्रॉब्लेम आपल्याला अभ्यासायचा आहे. अकाउंट तयार करत असताना बघा, पार्टनर कॅपिटल 3 कॉलम आहेत. पर्टिक्युलर आनंद रुपीज, भारत रुपीज डेबिटला, सेम तसंच क्रेडिटला पर्टिक्युलर्स आनंद रुपीज, भारत रुपीज. आणि हे फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये पहिलं अकाउंट तुमचं पार्टनर कॅपिटल अकाउंट आहे. ते फिक्सच राहणार आहे, नावाप्रमाणे कॅपिटलमध्ये बदल होणार नाही. मग सर्व ॲडजस्टमेंट आपल्याला सेकंड अकाउंटवरती करायचे आहेत. त्याचं नाव आहे बघा पार्टनर्स करंट अकाउंट. सेम अकाउंट तयार करायचं आहे आणि त्यावरती सर्व ॲडजस्टमेंट होणार आहेत. म्हणजे दुसरा अकाउंट तुमचं आहे पार्टनर्स करंट अकाउंट. यावरती सर्व ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर करायचे आहेत, पोस्टिंग करायचे आहेत. राहिलेला प्रॉब्लेम आपण करंट अकाउंटच्या साहाय्याने सॉल्व करणार आहोत. ही झाली पहिली मेथड तुमची फिक्स्ड कॅपिटल मेथड. त्यामध्ये दोन अकाउंट आपण तयार केले. आता हाच प्रॉब्लेम आपण दुसऱ्या मेथडनी सुद्धा या ठिकाणी सॉल्व करू शकतो. त्या दुसऱ्या मेथडचं नाव आहे, लक्षात घ्या, अंडर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार सुद्धा आपल्याला हाच प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करता येतो. त्यामध्ये फक्त एकच अकाउंट आपण तयार करणार आहे. त्याचं नाव आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स. यामध्ये फक्त एकच, इथं कॅपिटलचे अमाऊंट चेंज होणार आहे. एव्हरी मंथ, एव्हरी इयर you have changed your capital amount. It is called as fluctuating capital method. तर या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये आपलं कॅपिटल दरवर्षी, दर 3 महिने, 6 महिने, 9 महिने वार्षिक बदलत राहतं. इथं फक्त एकच अकाउंट तयार करतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, इथं करंट अकाउंट आपण तयार करत नाही. त्यामुळं एकाच अकाउंटवरती आपल्याला ट्रीटमेंट कराव्या लागतात. त्याचं नाव आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण फिक्स्ड मेथडनुसार हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करणार आहे आणि नंतर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार. चला, तर मग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये या दोन्ही मेथडनुसार हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करायचा आहे.
दोन्ही मेथडनुसार अकाउंट्स कॅपिटल करंट अकाउंट तयार करून घ्या. अगोदर प्रॉब्लेम मी व्यवस्थित समजून सांगतोय, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि मग आपण तो सॉल्व करू. बघा या ठिकाणी प्रॉब्लेम अगोदर मी वाचतोय. प्रॉब्लेम नंबर 2. आनंद अँड भारत आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3. 2:3 रेशो दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉसचा रेशो 2:3 म्हणजे 2+3 म्हणजे 2/5 3/5. लक्षात घ्या, 2:3 म्हणजे दोघांची बेरीज केली 2+3 2/5 3/5. ठीक आहे. तर या पद्धतीने त्यांना आपल्याला प्रॉफिट वाटण्यासाठी या रेशोचा वापर करायचा आहे. बघा आता पुढं 2:3 रिस्पेक्टिव्हली ऑन 1 एप्रिल 2019 their capital balance where आनंद रुपीज 60,000 60,000 आनंद अँड भारत रुपीज 30,000 30,000. म्हणजे आनंदचं कॅपिटल 60,000 आहे आणि भारतचं कॅपिटल 30,000 आहे. हा कॅपिटलचा बॅलन्स आपण क्रेडिट साईडला पार्टनरच्या लिहिणार आहोत. पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा बाय कॅश ऑर बँक अकाउंट. फुल स्टॉप. देअर ड्रॉइंग त्यांनी उचल मालकाने व्यवसायातून माल नेला असेल, बाकीच्या वस्तू नेल्या असतील तर ते ड्रॉइंग या ठिकाणी आनंद रुपीज 12,000. आनंदचं ड्रॉइंग 12,000 रुपये आहे अँड भारत रुपीज 10,000. भारतचं ड्रॉइंग 10,000 आहे. तर आनंदचं ड्रॉइंग या ठिकाणी 12,000 आणि भारतचं 10,000 हे आपण पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. म्हणजे ड्रॉइंग आपण डेबिटला लिहित असतो, आनंद आणि भारत. फुल स्टॉप. ॲज पर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम वार्षिक. पी ए म्हणजे पर ॲनम. 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. म्हणजे 10% इंटरेस्ट कॅपिटलवरती चार्ज करायचं आहे. आता कॅपिटल क्रेडिटला आहे, मग त्याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटलसुद्धा क्रेडिट साईडलाच आपण पाठवणार आहोत. मग 10% बघा कॅपिटलवरतीच ते वार्षिक काढायचं आहे. तर आनंदचं कॅपिटल बघा किती 60,000. त्याचा शेवटचं शून्य या ठिकाणी झाका म्हणजे 6,000 रुपये या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल आनंदचं 6,000 येईल. क्रेडिट साईडला लिहिणार आहोत आपण. आणि भारतचं बघा 30,000 आहे. लास्टचा शून्य कट करा 3,000 रुपये. म्हणजे भारतचं सुद्धा 3,000 रुपये आपण ते क्रेडिटला लिहिणार आहोत. म्हणजे आनंद आणि भारतचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहे, पोस्टिंग करणार आहे. फुल स्टॉप. अँड 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्जड ऑन ड्रॉइंग. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण पार्टनरच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. ड्रॉइंग डेबिटला येतं, मग त्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा डेबिटलाच लिहिणार आहोत. ते 12% काढायचं आहे 6 महिन्यांसाठी. तर महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. 6 मंथसाठी इथं आपल्याला डेट दिलेली नाही. ज्यावेळी ड्रॉइंग आपण घेतलेलं आहे व्यवसायातून त्यावेळी डेट दिली नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसाठी 6 मंथ घ्यावेत. पार्टनरशिप डीडमध्ये तशी प्रोव्हिजन आहे की इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग घेत असताना 6 महिने या ठिकाणी विचारात घ्यावेत. मग आता ऐका, या ठिकाणी आनंदचं ड्रॉइंग बघा 12,000 आहे. आता 12,000च्या 12% लक्षात घ्या. 12,000च्या 12%
1440 येईल. ते कॅल्क्युलेशन आपण खाली दाखवणार आहे 6 महिन्यासाठी. मग 720 रुपये अमाऊंट येणार आहे. आनंदची 720 येणार आहे. आणि भारतची बघा 12% येणार आहे या ठिकाणी. तुमचे 1200 रुपये ते 1200 12 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी निम्मे 600 रुपये. 6 महिन्यासाठी फक्त 600 रुपये या ठिकाणी आपण घेणार आहोत. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट घेत असताना आनंदचं 720 आणि भारतचं 600 रुपये इंटरेस्ट आपण त्यांच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आहोत. पुढं बघा, आनंद गेट सॅलरी ₹2500 PM म्हणजे पर मंथ. आनंदला सॅलरी द्यायची आहे 12 महिन्यासाठी. तर आनंदला सॅलरी दिली तर आनंद अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरी आनंदच्या कॉलमला 2500 गुणिले 12 म्हणजे आनंदला आपल्याला सॅलरी द्यायची ती त्याच्या क्रेडिटला येणार आहे. 12 महिन्याने गुणायचं पर मंथ आल्यामुळं. अँड बघा, भारत एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स विच इज ₹5 लाख. 5 लाखावरती 3% भारतला कमिशन द्यायचं आहे. आता हे कमिशन आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. मग 3% बघा, 2 शून्य दाखले की 1% राहतो. 1%ला 5000, तर 3%ला या ठिकाणी 15,000 रुपये कमिशन येत आहे. हे 15,000 रुपये आपण भारत अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. म्हणजे कमिशन पार्टनरच्या क्रेडिटला लिहित असतो आपण. पुढं दिलं आहे बघा, द डिवायजेबल प्रॉफिट इज ₹60,000. 60,000 रुपये प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे. तो 60,000 रुपये प्रॉफिट आपण या ठिकाणी 2/3 मध्ये वाटायचा आहे. म्हणजे 60,000 या ठिकाणी बघा, 60,000 गुणिले 2 भागिले 5 म्हणजे 5 एके 5, 5 12 60 म्हणजे 12 पंचे 60. 12,000 गुणिले 2, 12 दुणे 24. म्हणजे पहिल्या पार्टनरला या ठिकाणी 24,000 रुपये प्रॉफिट येणार आहे. आनंदला 24 आणि मग 3ने गुणल्यानंतर 12ला भारतला 12 36,000. म्हणजे आनंदला 24,000, भारतला 36,000 रुपये या ठिकाणी हे प्रॉफिट मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. आणि तो प्रॉफिट, नेट प्रॉफिट आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. आनंदला 24,000 आणि भारतला 36,000. ठीक आहे. तर या पद्धतीने खाली पुढे दिलेले प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि सेकंड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता हाच प्रॉब्लेम आपण व्यवस्थित ट्रान्सफर करून या ठिकाणी पहिल्या मेथडमध्ये बघा, लक्ष द्या. पहिल्या मेथडमध्ये आपल्याला अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये पहिलं अकाउंट तयार करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट. सर्व ॲडजस्टमेंट आपल्याला करंट अकाउंटला ट्रान्सफर करायच्या आहेत. चला तर मग आता हा प्रॉब्लेम आपण या मेथडनुसार सॉल्व करू. बघा, आता सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. परत एकदा नीट व्यवस्थित प्रॉब्लेम परत वाचतोय मी. प्रॉब्लेम नंबर सेकंड, आनंद अँड भारत आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:3. 2:3 नुसार प्रॉफिट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ऑन 1 एप्रिल 2019 देअर कॅपिटल बॅलन्स वेअर
आनंद रुपीज 60,000 अँड भारत रुपीज 30,000. हे कॅपिटल आपल्याला पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन या पद्धतीने एंट्री करायची आहे. बघा, फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे, एकच एंट्री या कॅपिटल अकाउंटला होणार आहे. बघा, पहिलं पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बघा, या ठिकाणी बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आनंद 60,000 भारत 30,000. आणि ही मेथड फिक्स असल्यामुळं एकच एंट्री या फिक्स्ड कॅपिटल अकाउंटला पार्टनर कॅपिटलला पोस्टिंग करायचे आहे. आणि त्यामुळं या मेथडमध्ये आपल्याला एकच एंट्री बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन या ठिकाणी 60,000 आणि 30,000 आपण पोस्टिंग केलेले आहे. लगेचच हे अकाउंट क्लोज करा. आणि मग बघा, आनंदच्या क्रेडिटची 60,000 तीच घ्या डेबिटला, 60,000 भारतची 30,000 तीच घ्या डेबिटला, 30,000 वरती वजा करायला काहीच नाही. त्यामुळं तोच बॅलन्स वरती घ्या आणि त्याला नाव द्या तुम्ही टू बॅलन्स कॅरीड डाऊन आनंद 60,000 भारत 30,000. म्हणजे हाच बॅलन्स वरती कॅरीड डाऊन होणार आहे, कारण ही फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे की या मेथडमध्ये कॅपिटलचा बॅलन्स फिक्स राहतो. म्हणून हे मेथड लगेचच आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन हे एंट्री करणार आहे आणि लगेच हा बॅलन्स आपण ते अकाउंट क्लोज करणार आहोत. एकच पोस्टिंग या अकाउंटवरती होणार आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन क्लोज केला. आता हाच 60,000 30,000 आपण लॅबिलिटी साईडला बॅलन्स ट्रान्सफर करणार आहोत. आणि मग राहिलेला प्रॉब्लेम हा सर्व करंट अकाउंट, जे तुमचं सेकंड अकाउंट आहे त्या करंट अकाउंटच्या साहाय्याने राहिलेला प्रॉब्लेम आपण सॉल्व करायचा आहे. बघा, आता तो कसा सॉल्व करायचा, तो इथं आनंद 60,000 आणि भारत 30,000 आपण पाठवलेलं आहे. कॅपिटल क्लोज केलं. देअर ड्रॉइंग आनंद रुपीज 12,000 अँड भारत रुपीज 10,000. हे ड्रॉइंग आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. टू ड्रॉइंग 12,000 10,000. बघा, पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग आनंद 12,000 भारत 25 भारत अमाऊंट आनंद 12,000 भारत 10,000. इथं अमाऊंट चेंज करा, इथं 10,000 रुपये येणार आहे, लक्षात घ्या. भारत 10,000, ठीक आहे. आनंद 12,000 आणि भारत 10,000 रुपये येणार आहे. तर या पद्धतीने इथं आपल्याला एंट्री करायची आहे, ठीक आहे. आता पुढं या ठिकाणी ड्रॉइंग आपण डेबिटला पाठवलं पार्टनरशिप डीडनुसार. आता 10% इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. आता आपल्याला 10% इंटरेस्ट कॅपिटलवरती द्यायचं आहे. अगोदर कॅपिटल आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला पाठवलेलं आहे, त्याचं इंटरेस्ट पण पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं, लक्षात घ्या. पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला आता 10% किती येतं आहे बघा. कॅपिटल आनंदचं 60,000 आहे, त्याच्या 10% 6,000 येईल. आणि भारतचं 30,000 आहे, त्याच्या 10% 3,000 रुपये येईल. म्हणजे 6,000 आणि 3,000 रुपये इंटरेस्ट आपण पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. बघा, इथं पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आनंद 6,000 भारत 3,000. म्हणजे इंटरेस्ट आपण या ठिकाणी पार्टनर्स करंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग केलेलं आहे. कॅपिटलवरती काढायचे आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचे, लक्षात घ्या. पुढं नेक्स्ट अँड 12% पर ॲनम इंटरेस्ट इज चार्ज्ड ऑन ड्रॉइंग. म्हणजे ड्रॉइंगवरती 12% इंटरेस्ट चार्ज करायचे. आता
ड्रॉइंग आपण करंट अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं आहे. मग त्याचं इंटरेस्ट पण करंट अकाउंटच्या डेबिट साईडलाच या ठिकाणी लिहायचं आहे. इथं फक्त ड्रॉइंग या 12,000वरती 12% या ठिकाणी 1440 येतं आहे वर्षाला. त्याच्या निम्म घ्यायचं 720, म्हणजे 720 रुपये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पार्टनर्स करंटच्या डेबिटला लिहायचं. आणि या ठिकाणी भारतचं जे आहे ते ड्रॉइंग आहे 10,000. 10,000वरती 12% या ठिकाणी 1200 रुपये येतं आहे. त्याच्या निम्मे घ्या 600 रुपये. ठीक आहे, 600 रुपये. हे 720 आनंदचं आणि हे 600 रुपये भारतचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पार्टनर करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला, पार्टनर करंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग आलं आहे. इथं 10,000 रुपये रक्कम लक्षात घ्या. मग टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथं 720 आणि इथं 600 येणार आहे. लक्षात घ्या, इथं 600 आपण घेणार आहोत. लक्षात घ्या, म्हणजे ड्रॉइंग डेबिटला त्याचं इंटरेस्ट पण डेबिट साईडलाच पोस्टिंग करायचं आहे. इथं 10,000 आहे भारतचं ड्रॉइंग आणि इथं 600 रुपये आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढं दिलेलं आहे आपल्याला आनंद गेट सॅलरी ₹2,500 पर मंथ. 2,500 सॅलरी प्रत्येक महिन्याला आहे. मग 2,500 गुणिले 12 या ठिकाणी सॅलरी पार्टनर करंटच्या क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. बाय सॅलरी बघा, आनंदला 2,500 गुणिले 12 30,000 रुपये येते. भारतला डॅश येईल, म्हणजे सॅलरी पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे, आनंदच्या. आणि तसंच लगेच इथं कमिशन द्यायचं आहे. लक्षात घ्या. अँड भारत एंटायटल टू गेट कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स विच इज ₹5 लाख. 5 लाखावरती कमिशन 3% आपल्याला द्यायचं आहे. ते 15,000 रुपये येतं आहे. कमिशनसुद्धा भारतच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन बघा, बाय कमिशन आनंदला डॅश, भारतला 15,000 रुपये. 1 शून्य खाली गेलेला आहे, तो लक्षात घ्या. भारतला 15,000 रुपये कमिशन त्याच्या क्रेडिटला. त्यानंतर पुढं या ठिकाणी आपल्याला द डिवायजेबल प्रॉफिट इज ₹60,000. 60,000 रुपये प्रॉफिट आहे. तो 2/3 मध्ये वाटायचा आहे. म्हणजे पहिल्या पार्टनरला या ठिकाणी 12×2 24,000 येतो आहे आणि दुसऱ्या पार्टनरला 12×3 36,000 रुपये. 5ने भागलं, 2 + 3 5. 60,000 भागिले 5 12,000 येतो आहे. 12,000 गुणिले 2 12×2 24,000. 12,000 गुणिले 3 12×3 36,000. तर 24,000 आणि 36,000 हा प्रॉफिट पार्टनर्स करंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपल्याला पाठवायचा आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आनंद 24,000, भारत 36,000. म्हणजे हा प्रॉफिट आपण आनंद आणि भारतच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 24,000 आणि 36,000. तर या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार सॉल्व केला. आता करंट अकाउंट क्लोज कसं करायचं ते लक्षात घ्या. भारतच्या क्रेडिटची टोटल 3,000, 15,000, 36,000, टोटल आली 54,000. तेच घ्या डेबिटला 54,000. आता 54मधनं इथं फक्त 10,000 आहे. लक्षात घ्या, वरती 10,000 आहे ड्रॉइंग आणि हे 600 आहे. 10,600 म्हणजे 10,600 वजा करा. 54मधनं 10,000 गेले 44 आणि त्यामधनं 600 गेले 43,400. फरक बरोबर आहे, 43,400. ठीक आहे. आता आनंदची या ठिकाणी क्रेडिट बघू. 6,000, 30,000, 24,000. टोटल आली तुमच्या आनंदची 60,000. तीच डेबिटला घ्या 60,000. आता या 60,000मधून
12,000 आणि हे 720 वजा करा, म्हणजे 12,720 लेस करा, मायनस करा, डिफरन्स येणार आहे तुमचा या ठिकाणी 47,280, 47,280 हा फरक येतोय. तो दोन्ही फरक या ठिकाणी त्याला नाव द्या टू बॅलन्स कॅरी डाऊन. म्हणजे हाच बॅलन्स आपण परत लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजे करंट अकाउंट आपण क्लोज केलं आणि त्याचा जो हा बॅलन्स मिळाला की 47,280, आनंदचा आणि भारतचा 43,400, हा बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन, हा आपण बॅलन्स यू हॅव ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड. म्हणजे या फिक्स्ड मेथडमध्ये परत एकदा समजून घ्या, फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपलं कॅपिटल फिक्स राहतं, म्हणून पहिलं अकाउंट पार्टनर कॅपिटल अकाउंट हे कॅपिटल 60 आणि 30,000 फिक्स राहणार आहे, ते आपण लायबिलिटीला पाठवणार आहोत. मग सर्व ॲडजस्टमेंट या आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंटवरती करायचे आहे. जे दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट, यावरती इंटरेस्ट, सॅलरी, कमिशन, ड्रॉइंग, हे सर्व ॲडजस्टमेंट, प्रॉफिट आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंटवरती ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला या फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार हा प्रॉब्लेम 2 अकाउंट तयार केले, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे. आता हाच प्रॉब्लेम आहे आपल्याला दुसऱ्या मेथडनुसार या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. दुसऱ्या मेथडचं नाव आहे या ठिकाणी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त एकच अकाउंट तुम्ही तयार करणार आहात, त्याचं नाव आहे पार्टनर कॅपिटल अकाउंट. इथं एकच अकाउंट, सिंगल अकाउंट तयार करायचं आहे, कारण फ्लक्च्युएटिंगचा अर्थ कॅपिटल बदलत राहतं, कॅपिटल फिक्स नसतं. इथं सर्व ॲडजस्टमेंट कॅपिटलवरती आपल्याला करायचे आहेत. इथं फक्त एकच अकाउंट तयार करतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. करंट अकाउंट इथं तयार करत नाही आपण. फिक्स्डमध्ये करंट अकाउंट तयार करतो, फ्लक्च्युएटिंगमध्ये फक्त एकच कॅपिटल अकाउंट. हा फरक दोन्हीमधला महत्त्वाचा लक्षात घ्या. आता आपल्याला प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊ आणि तो पार्टनर्स कॅपिटल म्हणजे फ्लक्च्युएटिंग मेथडनुसार सॉल्व करू. बघा तोच प्रॉब्लेम आहे आता व्यवस्थित, फक्त एकाच अकाउंटला सर्व पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. आनंद अँड भारत आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस रेशो 2:3 आहे रिस्पेक्टिवली. ऑन 1 एप्रिल 2019 देअर कॅपिटल बॅलन्स वेअर आनंदचं कॅपिटल ₹60,000 अँड भारत ₹30,000. हे कॅपिटल आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश किंवा बँक, या ठिकाणी बघा बाय कॅश किंवा बँक किंवा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ह्या पद्धतीने मी इथे चुकले, कॅरी न लिहिता बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आनंद 60,000, भारत 30,000, इथं ब्रॉट डाऊन शब्द लक्षात घ्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅरी डाऊन नको, कॅरी डाऊन क्लोजिंगला असतं, ब्रॉट डाऊन ओपनिंगला असतं, त्यामुळे तिथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 60,000, 30,000 सुरुवातीला क्रेडिटला लिहा. त्यानंतर पुढं या ठिकाणी लगेचच पुढचा पॉईंट बघा घेतो. देअर ड्रॉइंग आनंद ₹12,000 अँड भारत ₹10,000. हे ड्रॉइंग आपण पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार आहोत. कॅपिटल क्रेडिटला असतं तर ड्रॉइंग डेबिटला असतं, लक्षात घ्या. मग लगेचच ड्रॉइंग आपण या ठिकाणी बघा पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला टू ड्रॉइंग आनंद 12,000, भारत 10,000, इथं बरोबर लिहिलेलं आहे बघा. आनंद 12 आणि भारत 10,000 रुपये ड्रॉइंग आपण पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला पोस्टिंग केलेलं आहे. नेक्स्ट बघा आता तिथंच पुढं ॲज पर पार्टनरशिप डीड 10% पर ॲनम इंटरेस्ट इज अलाउड ऑन कॅपिटल. म्हणजे कॅपिटलवरती 10% इंटरेस्ट. मगाशी सांगितलं मी शेवटचा शून्य कोणत्याही संख्येचा कट केला की 10% राहतात. मग इथं इंटरेस्ट ऑन कॅपिटल बघा 60,000च्या 10% 6,000 येईल आणि 30,000च्या 10% 3,000 रुपये येणार आहे. मग हे
इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल 2 नंबरची एंट्री. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आनंदचं 6,000 आणि भारतचं 3,000 रुपये. शेवटचं शून्य फक्त कट करायचं आहे. म्हणजे कॅपिटल क्रेडिटला आणि त्याचं इंटरेस्ट ऑन कॅपिटलसुद्धा क्रेडिट साईडला पोस्टिंग करायचं आहे. आता पुढं या ठिकाणी and 12% per annum interest is charged on drawing. आता ड्रॉइंगवरती 12% इंटरेस्ट चार्ज करायचे. अगोदर या ठिकाणी ड्रॉइंग बघा आनंदचं आहे 12,000. 12,000वरती 12% 6 महिन्यांसाठी घ्यायचं आहे. इथं 6 मंथ इट इज इम्पॉर्टंट कारण ड्रॉइंगची डेट दिलेली नाही. मग ते 6 महिन्यासाठी 12,000वरती 12% येतं आहे 720 रुपये. आणि हे झालं आनंदचं. आणि भारतचं आहे बघा 10,000वरती 12%ने 6 महिन्यांसाठी येतं आहे 600 रुपये. म्हणजे हे 720 आणि हे 600 रुपये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला पोस्टिंग करणार आहोत. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पार्टनरच्या डेबिट साईडला 720 आणि 600 हे पार्टनर कॅपिटलच्या डेबिट साईडला बघा. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये डेबिट साईडला 2 ड्रॉइंग आलं आहे बघा. त्याच्याच खाली 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आनंदचं 720, भारतचं 600 रुपये. म्हणजे या पद्धतीने ड्रॉइंग डेबिटला मग त्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा डेबिट साईडलाच आपण ट्रान्सफर करणार आहोत. पुढं नेक्स्ट बघा या ठिकाणी आनंद गेट सॅलरी ₹2,500 PM. PM म्हणजे पर मंथ. म्हणजे आनंदला सॅलरी 2,500 गुणिले 12 म्हणजे 2,500 गुणिले 12 महिन्याची सॅलरी त्याला या ठिकाणी 30,000 रुपये येत आहे. लक्षात घ्या आनंदला सॅलरी 30,000 रुपये द्यायची. ही सॅलरी पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला आनंदच्याच कॉलमला बाय सॅलरी 30,000. आणि तसंच पुढं काय दिलं आहे बघा. अँड भारत एंटायटल टू गेट कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स विच इज ₹5 लाख. म्हणजे भारतला 3% कमिशन आपल्याला नेट सेलवरती द्यायचं आहे. म्हणजे 5 लाखावरती 3% काढत असताना कोणत्याही संख्येचे शेवटचे 2 शून्य कट केले की 1% राहतो. मग 1%ला 5,000 तर 3%ला किती. मग 3नी त्याला मल्टिप्लाय करा. म्हणजे 5,000 गुणिले 3 मग ते येते 5×3=15 म्हणजे 15,000 रुपये त्याला कमिशन आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे या पद्धतीने बघा 5,000 गुणिले 3 5×3=15,000. सॅलरी आली 30,000. कमिशन आलं 15,000. हे सॅलरी कमिशन आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करणार आहोत. पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी बघा बाय सॅलरी आनंदला 30,000 भारतला डॅश. बाय कमिशन आनंदला डॅश भारतला 15,000. म्हणजे सॅलरी आणि कमिशन पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला आपण या ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे ज्या त्या कॉलमला. आता पुढं शेवटचा पॉईंट बघा. यातला प्रॉब्लेममधला लास्ट पॉईंट महत्त्वाचा आहे तो समजून घ्या. द डिवायझेबल प्रॉफिट इज ₹60,000. 60,000 रुपये प्रॉफिट झाला आहे. आता तो कसा वाटायचा तो समजून घ्या. 60,000
गुणिले 2:3 रेषे 2 अधिक 3 5 म्हणजे 2/5 तो भागाकार येतोय बघा 60 5 1 5 5 12 60 किंवा 12 5 60 12,000 गुणिले 2 12 दुने 24,000 12,000 गुणिले 2 12 दुने 24,000 परत 3 ने एकदा मल्टिप्लाय करा 12,000 गुणिले 3 12 त्रिक 36,000 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 24,000 आणि 36,000 रुपये हा प्रॉफिट येतोय. तो नेट प्रॉफिट आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत बाय नेट प्रॉफिट 24,000 आणि 36,000 ते दोघांची टोटल 60,000 येते बघा. मग हा प्रॉफिट या ठिकाणी बघा फिक्स्ड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर क्रेडिट साईडला बघा आनंदला आला 24,000 भारतला आला 36,000 म्हणजे 24 आणि 36,000 रुपये प्रॉफिट आपण त्यांच्या रेशोमध्ये 2:3 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने आपण सगळा प्रॉब्लेम या ठिकाणी बघा इथं सर्व प्रॉब्लेम आपण पोस्टिंग केलेला आहे. आता इथं प्रिपेअर फ्लक्च्युएटिंग मेथडनुसार तर पहिल्यांदा बघितलंच. आता सेकंड आपण फिक्स्ड बघितलं. आता सेकंड फ्लक्च्युएटिंगनुसार आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार पण आपण सर्व एंट्रीज फक्त एकाच अकाउंटला ट्रान्सफर केल्या कॅपिटल अकाउंटला. बघा आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फ्लक्च्युएटिंग मेथडनुसार या फ्लक्च्युएटिंग कॅपिटलनुसार एकच अकाउंट आपण तयार केलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथं एकच अकाउंट तयार करतो आपण कारण कॅपिटल बदलत राहतं नावाप्रमाणे. आता हे पार्टनर कॅपिटल क्लोज कसं करायचं ते समजून घ्या. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. क्लोजिंगची प्रोसेस सर्वांना जमणं गरजेचं आहे. टॅली करणं अकाउंट. आता भारतच्या क्रेडिटची टोटल बघा 30,000 अधिक 3,000 15,000 आणि 36,000 या चौघांची टोटल 84,000 येते. 84,000 रुपये येते. तीच टोटल या ठिकाणी डेबिट साईडला घ्या 84,000. आता या 84,000मधून काय काय लेस करायचे मायनस करायचे ते समजून घ्या. हे 10,000 रुपये लेस करायचे आपल्याला लक्षात घ्या आणि 600 600 लेस करा 84मधून फरक येतोय तुमचा 73,400. तो तसाच राहू द्या. 84,000मधून 600 लेस करा फरक येतोय 73,400. आता आनंदचं अकाउंट कॅपिटल अकाउंट कसं टॅली करायचं बघा. आनंदच्या क्रेडिटची टोटल 60,000 अधिक 6,000 अधिक 30,000 अधिक 24,000 म्हणजे या चौघांची टोटल या ठिकाणी टोटल इथे तुमची 1,20,000. तीच टोटल आपण डेबिटला घेतली 1,20,000. आता या 1,20,000मधून लेस काय करायचे बघा 12,000 आणि हे 720 म्हणजे 12,720 लेस करा मायनस करा. डिफरन्स येतोय तुमचा 1,07,280 म्हणजे हा 1,07,280 आनंदचा फरक आला आणि भारतचा 73,400 भारतचा फरक आला. तर हा फरक जो आलेला आहे त्याला नाव या ठिकाणी आपण देऊ शकतो टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे क्लोजिंग झालं लक्षात घ्या. टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हाच बॅलन्स आपण लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार आहोत. लॅबिलिटी साईडला कॅपिटल लिहायचं आनंद 1,07,280 आणि भारत 73,400. हा आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार सर्व ट्रीटमेंट सर्व प्रॉब्लेम हा फक्त कॅपिटल अकाउंटवरतीच ट्रान्सफर करायचा आहे सॉल्व करायचा आहे. एकच अकाउंट आपण तयार करायचं आहे त्याच्यावरती पोस्टिंग करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा प्रॉब्लेम बघितला की फिक्स्ड कॅपिटल मेथडनुसार आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते आपण या ठिकाणी बघितलं. बघा आता हा प्रॉब्लेम व्यवस्थित परत तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की हा
प्रॉब्लेम फिक्स्ड कॅपिटलनुसार आनंद आणि भारत हा प्रॉब्लेम व्यवस्थित आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम अगोदर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि त्या पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी लिहिल्यानंतर राईट डाऊन केल्यानंतर हा प्रॉब्लेम या फिक्स्ड मेथडनुसार व्यवस्थित 2 अकाउंट तयार करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं आहे पार्टनर्स करंट अकाउंट. फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये नावाप्रमाणे कॅपिटल फिक्सच राहणार आहे, त्यामुळं सर्व ट्रीटमेंट सर्व ॲडजस्टमेंट या पार्टनर करंट अकाउंटवरती तुम्ही या ठिकाणी ट्रान्सफर करा, पोस्टिंग करा. हे झालं फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. आता या ठिकाणी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार हाच प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा आहे. तिथं फक्त एकच अकाउंट तयार करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि मग हा दोन्ही मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर प्रॉब्लेम टॅली करायचा आहे, बॅलन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि त्या पद्धतीने कॅरीड डाऊन बॅलन्स करून तिथंच त्या अकाउंटला ठेवायचे आहेत. आणि हे कॅरीड डाऊन बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फायनल अकाउंटमध्ये ट्रान्सफर कसे करायचे तिथं बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू. सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करून नोटबुकमध्ये सॉल्व करा आणि लिहा. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.